It's time to see antibiotics, penicillins. First of all, talking about the bacterial cell wall inhibitors. The antibacterial drugs that inhibit the synthesis of bacterial cell wall, they're called as cell wall active agents. These drugs play a crucial role in combating the, so we have bacterial cell wall आणि त्याचं सिंथेसिस न होऊ देणारे त्याला आपण सेल वॉल ॲक्टिव्ह एजंट म्हणतो. आणि हे काय करतात, त्या सेल वॉलची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी खराब करतात, जेणेकरून की ते बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचं जे आहे ना ते होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया आला आणि आपण ते पेनिसिलिन घेतलं, ते हे घेतलं, ते अँटीबायोटिक घेतलं, तर ते काय करणार, त्याचं सेल वॉल आहे ना त्याचं सिंथेसिस नाही होऊ देणार आणि त्याचं स्ट्रक्चरल इंटिग्रिटी खराब करून वी कॅन कम्बॅट द बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि सम इम्पॉर्टंट ग्रुप्स ऑफ सेल वॉल कोणते आहेत, सायक्लोसेरिन, बॅसिट्रसिन, वॅन्कोमायसिन, बीटा लॅक्टम्स. बीटा लॅक्टम्स म्हणजे या सगळ्यांमध्ये बीटा लॅक्टम नावाची रिंग असते. तर पेनिसिलिन, सायक्लोस्पोरिन, कार्बापेनिम्स आणि ॲस्टिओनम. कॉमन यूज याच्यात पेनिसिलिन आणि सायक्लोस्पोरिन आहे. नेक्स्ट नॉर्मल स्ट्रक्चर बॅक्टेरियल सेल वॉल आपल्याला माहिती, ग्राम पॉझिटिव्ह आहे, ग्राम निगेटिव्ह असतो. ग्राम पॉझिटिव्ह झाला जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला इथं काय दिसतंय, सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन, नंतर सेल वॉल. इथली सेल वॉल कशी डेन्स आहे, जशी पतली आहे. आणि ग्राम निगेटिव्ह वाल्यांमध्ये एक एक्स्ट्रा फीचर असतं, आउटर मेम्ब्रेन असते. आता ह्याचं सेल वॉलचं स्ट्रक्चर बघायचं झालं तर बाहेर हे बीटा लॅक्टेमेज नावाचा एक एन्झाईम आहे, खाली पेप्टिडोग्लायकनने बनवलेली सेल वॉल आहे. त्याच्यानंतर इथं सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आहे आणि इथं या सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनमध्ये PBP असतात, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन असतात. म्हणजे पेनिसिलिन आपले सेल वॉल ॲक्टिव्ह एजंट ते इथं येऊन इथं बाइंड होणार. नंतर ग्राम निगेटिव्हमध्ये काय असतं, बीटा लॅक्टेमेजच्या बाहेर नाही बघा, लायपोपॉलिसॅकराइड LPS दिसते आपल्याला. आणि इथं पोरिन चॅनल्स पण असतात, हे आउटर मेम्ब्रेन झालं. तर याची पण सेल वॉल पेप्टिडोग्लायकनने बनलेली असते, पण याच्यानं असं पतली लेअर असते. आणि सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनमध्ये याच्या पण पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन असतात. नेक्स्ट काय पाहायचं, ग्राम पॉझिटिव्हमध्ये बॅक्टेरियल सेल वॉल कोण शुगर बॅकबोन ग्लायकन्स आणि प्रोटीन बनले, म्हणजे शुगर आणि प्रोटीन बनले. सो ते कॉल इट एज पेप्टिडोग्लायकन. आणि हे दोन्ही आहेत शुगर आणि पेप्टाइड चेन, हे क्रॉस लिंक करतात. इथं ते दाखवले त्यांनी असं शुगर असते असं, आणि त्याला जे लिंकिंग दाखवलं लाल रंगाचं ते आहे पेप्टाइड चेन. आणि एका बॅक्टेरियाकडे एकच पेप्टिडोग्लायकन असतो. पेप्टिड कन्सिस्ट ऑफ सिंगल मॅक्रोमॉलिक्यूल दॅट प्रोवाइड स्ट्रेंथ आणि रिजिडिटी टू द सेल वॉल. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये आलो आपण, मग इथं आपल्याला व्हॉट वी कॅन सी याच्यामध्ये पण पेप्टिडोग्लायकन लेअर आहे, हा मच थिनर असतो. आणि याच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन असतं लिपिडनी बनलेलं, तिथं ते बॅरियर म्हणून काम करतो, making the gram negative inherently more resistant to many drugs including some antibiotics. आता पेनिसिलिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, they target the bacterial cell wall made of peptidoglycans. This polymer provides हे जे पेप्टिडोग्लायकन आहे ना, it provides cell with structural integrity, helping it maintain its shape आणि resist external pressure. Penicillin specifically inhibit enzymes called penicillin binding proteins, PBP. हे प्रोटीन्स एन्झाइम्स आहेत आणि ते काय करणार, पेनिसिलिन तिथं जाऊन त्याला बाइंड करून या PBPला इनिबिट करणार. आणि these proteins play key role in final stage of peptidoglycan synthesis. Among PBPs, penicillins block the action of transpeptidase. PBP जे की आपल्याला सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनमध्ये दिसत होतं ना, ते एन्झाइम होतं जे की पेप्टिडोग्लायकन जे सेल वॉल आहे ना त्याचा सिंथेसिसमध्ये हेल्प करत होतं. आणि जर ह्याला इनिबिट केलं आपण तर काय होणार, ट्रान्सपेप्टाइड्स जे होते ना शुगर बॅकबोनमधले जे पेप्टाइड चेन त्यांना ते बनू देणार नाही. सो दिस एन्झाइम रिस्पॉन्सिबल फॉर क्रॉस लिंकिंग पेप्टाइड चेन इन लाइकेन बॅकबोन, crucial step in forming strong functional cell wall. When penicillins block the transpeptidase, bacterial cell wall cannot cross link properly. As a result, wall becomes structurally weak and unable to withstand internal osmotic pressure. This weakness is especially harmful during bacterial growth and division. Bacteria cannot maintain shape stability without a strong cell wall, and the weakened cell wall causes bacterial cell to swell due to osmotic differences. Eventually, the cell bursts in a process known as lysis, and cell lysis leads to death of bacteria. Since penicillin causes this direct rupture of bacterial cell wall, they are classified as bactericidal agents. नॅरो स्पेक्ट्रम, ठीक आहे. आपण 1, 2, 3, 4 बघितले होते. तर पहिल्यांदा कोणतं, नॅरो स्पेक्ट्रम, देन व्हेरी नॅरो स्पेक्ट्रम होतं, नंतर वाईड स्पेक्ट्रम होते ज्याच्यामध्ये की, आणि अजून एक व्हेरी वाईड स्पेक्ट्रम होतं. सो नॅचरल पेनिसिलिन आणि व्हेरी नॅरो पेनिसिलिन याच्यामध्ये नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिन, नॅचरल आणि व्हेरी नॅरो. ते टार्गेट अँड एलिमिनेट लिमिटेड रेंज ऑफ बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये आपण नॅरो स्पेक्ट्रम म्हणतो. जे नॅचरल पेनिसिलिन आहेत त्यांचे एक्झाम्पल काय, पेनिसिलिन G आणि पेनिसिलिन V. पेनिसिलिन G जे आहे त्याचं दुसरं नाव बेन्झाईल पेनिसिलिन, पेनिसिलिन V फिनॉक्सीमिथाइल पेनिसिलिन. बेन्झाईल इथं मिथाइल आणि फिनॉक्सीमिथाइल पेनिसिलिन, बेन्झाईल पेनिसिलिन. बोथ कंटेन बीटा लॅक्टेम रिंग विच इज क्रिटिकल फॉर देअर अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी अँड अ साइड चेन आर ग्रुप. ठीक आहे, यांच्यामध्ये काय असतो ना, एक असं बीटा लॅक्टेम रिंग असते आणि त्याच्या बाजूला असं साइड चेन आर ग्रुप असतो. दॅट इन्फ्लुएन्सेस देअर स्टेबिलिटी अँड स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी. बीटा लॅक्टेम रिंग जे असतं ना, इट इंटरॅक्ट्स विथ द बॅक्टेरियल पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन. ही बीटा लॅक्टेम रिंग जी आहे पेनिसिलिनची, ही काय करते, आपल्या सेल असतो बॅक्टेरियल सेल, त्याच्या सेल वॉलमध्ये सेल मेम्ब्रेनमध्ये जे PBP एन्झाइम आहे ना, तर तिथं जाऊन ते interact करते बीटा लॅक्टेम and inhibit the cell wall synthesis by blocking the peptidoglycan cross linking. This leads to bacterial cell lysis death, making it bactericidal antibiotic. The integrity of beta lactam ring is vital. It is hydrolyzed and inactivated by the bacterial enzymes such as beta lactamases produced by resistant bacteria. ठीक आहे. The spectrum of activity primarily effective against gram positive bacteria. हे जे नॅचरल पेनिसिलिन्स आहेत ना, ते प्रायमरीली इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह, म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला त्याचे सेल वॉल सिंथेसिस करू देणार नाहीत. As these have simpler peptidoglycan rich cell wall that is easily accessible to the drug. Less effective against gram negative का, कारण की outer membrane असतं जे की ड्रग पेनिट्रेशन होत नाही. However, it is active against some gram negative foci, जसं की Neisseria meningitis and gram negative bacilli like Pasteurella multocida. ठीक आहे, gram negative bacilli आणि gram negative foci. त्याचे एक्सेप्शन लक्षात ठेवायचं. नेक्स्ट काय म्हणते, सो वी हॅव स्पेसिफिक activity active against gram positive foci, Streptococcus pyogenes, Streptococcus pneumoniae and gram positive bacilli Clostridium species. हे नॅचरल आताचे पाहिलं ना आपण, नॅचरल पेनिसिलिन ते कोणाच्या अगेन्स्ट ऍक्टिव्ह आहे इथं दाखवलेलं आहे. आणि इफेक्टिव्ह अगेन्स्ट स्पायरोचिक्स including Treponema pallidum that causes syphilis and Borrelia burgdorferi that causes Lyme disease, and it can be used. These natural penicillin can be caused by other pathogens like Actinomyces leptospira. Treatment of syphilis including neurosyphilis, streptococcal pharyngitis, rheumatic fever prophylaxis याच्यामध्ये पण यूज केलं जातं. Clostridium perfringens infection and diphtheria मध्ये पण वापरलं जातं. जे पेनिसिलिन जी आहे ते typically given intravenously due to poor oral bioavailability, while penicillin B it is used orally for mild infections. Orally, B orally, G आहे ते intravenously.
पहिली पेनिसिलिन जी, बेन्झाइल पेनिसिलिन, युजली ॲडमिनिस्टर्ड पॅरेंटली IVIM ड्यू टू इट्स इन्स्टेबिलिटी इन द स्टमक ॲसिड. स्टमक ॲसिड ना त्या बीटा लॅक्टम रिंगला मारून देतो, त्यामुळे ते काम नाही करत. त्याच्यामुळे आपण याला हे पेनिसिलिन जी आहे ना याला IMID देतो. बीटा लॅक्टम रिंग इन पेनिसिलिन जी इज इझिली डिस्ट्रॉयड बाय स्टमक ॲसिड एन्व्हायरमेंट, rendering the drug inactive if taken orally. IVIM administration makes sure that the drug reaches therapeutic level in bloodstream without being degraded in the stomach. Penicillin G, it is used to treat severe infections like bacterial endocarditis, meningitis, syphilis, and streptococcal infections like rheumatic fever prophylaxis. Penicillin B, on the other side, phenoxymethyl penicillin, and the benzyl penicillin. हे phenoxymethyl penicillin orally administered because it is more acid stable than penicillin G due to modified R ring. त्याच्यामध्ये ना आपल्याला माहिती जे आपलं एक लॅक्टम बीटा लॅक्टम रिंग असते आणि तिथे तसं एक R ग्रुप असतो. तर ह्या पेनिसिलिन B मध्ये एक मॉडिफाईड R ग्रुप असतो that protects the beta lactam ring from stomach acid. Next there is although more acid stable, penicillin B it remains vulnerable to beta lactamase enzyme that is produced by resistant bacteria. म्हणजे असे काही रेजिस्टंट बॅक्टेरिया आपण बघितले होते जे की पेनिसिलिनला काम करू देत नाहीत का, कारण की ते स्वतः बीटा लॅक्टेमेज म्हणजे पेनिसिलिनेज प्रोड्यूस करतात जे की बीटा लॅक्टम रिंगला मारणार आहेत. आणि तसे बॅक्टेरिया जे आहेत ना ते बॅक्टेरिया पेनिसिलिन B ला पण काम करू देत नाहीत. So penicillin B it remains vulnerable to these. Okay, penicillin B often used in children susceptible to rheumatic fever caused by Streptococcus pyogenes, group epidemic Streptococcus. Rheumatic fever complication that can follow streptococcal pharyngitis. म्हणजे streptococcal pharyngitis आहे rheumatic fever होतं. And prophylactic use of penicillin B helps to prevent the recurrence of infection that can lead to rheumatic heart disease. Only a small proportion of individuals, about 3%, develop rheumatic fever after streptococcal throat infection. म्हणजे 100 लोकांना इन्फेक्शन झाले त्यातल्या 3 लोकांना rheumatic fever होईल. Penicillin B is commonly used to treat oral infections, often involving aerobic and anaerobic bacteria. It is effective against oral flora, including organisms like Streptococcus species, and is sometimes prescribed for conditions such as dental abscesses or periodontal infections. आता आपण काय बघितले नॅचरल पेनिसिलिन्स. आता बघायचे व्हेरी नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिन, आणि ते खूप जास्त स्पेशलाइज आहेत. त्यांचं व्हेरी नॅरो स्पेक्ट्रम आहे ॲक्टिव्हिटीचा, म्हणजे ते लिमिटेड रेंज ऑफ ऑर्गॅनिझमला टार्गेट करतात. दॅट पर्टिक्युलरली इफेक्टिव्ह अगेन्स्ट दिस स्टेफायलोकोकस स्पीशीज, स्पेशली दोज दॅट प्रोड्यूस बीटा लॅक्टेमेज. पेनिसिलिनेज अशा बॅक्टेरिया जे प्रोड्यूस करत होते ना त्यांच्या अगेन्स्ट हे काम करतात. त्यांना त्यांचं बॅक्टेरियल सेल वॉल सिंथेसिस होऊ देत नाही. पेनिसिलिन्स आहेत स्ट्रक्चरली, आता हे व्हेरी नॅरो स्पेक्ट्रम आहेत ना, ते स्ट्रक्चरली लार्ज अँड कंटेन हेवी साइड चेन आर ग्रुप. आपल्याला सरांनी शिकवताना काय सांगितलं होतं की जे नॅचरल पेनिसिलिन्स होते ना आधीचे ते पेनिसिलिन जी आणि पेनिसिलिन बी दे आर लाईक हाऊससाइड्स. त्यांचं म्हणजे डायरेक्ट ते काम करतात, डायरेक्ट PBPला इनिबिट करतात, डायरेक्ट तुमचं सेल वॉल सिंथेसिस होऊ देत नाही, म्हणजे त्यांचा डायरेक्ट हक्क. नंतर हे जे व्हेरी नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिन्स आहेत तर हे दे आर लाईक आर ग्रँडमदर्स, असे ढिले लोक आहेत, असे धबरे लोक. आणि ते काय करतात, दे हिंडर द एबिलिटी टू पेनिट्रेट द सेल वॉल्स ऑफ मेनी ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. म्हणजे ते जाडे असल्यामुळे काय करतात, ते बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये येऊ शकत नाहीत, पेनिट्रेट होऊ शकत नाही. आणि हेच दे आर स्पेसिफिकली डिझाईन टू टार्गेट द स्टेफायलोकोकस स्पीशीज. हे जे व्हेरी नॅरो आहेत ना त्याला आपण स्टेफायलोकोकसशी रिलेट करायचं, म्हणजे नेहमी हे स्टेफायलोकोकसच्या अगेन्स्ट काम करणारे आहेत. They are called as anti-cephalococcal penicillins. And large side chain that prevents these drugs from entering the cell wall meshwork of many gram positive gram negative organisms, which is why their spectrum is narrow. यांचं narrow spectrum का कळलं समजलं का? हे स्वतः इतके जाडे आहेत की ते कोणामध्ये पण शिरू शकत नाहीत. त्यांना गपचूप यांना स्टेफायलोकोकल स्पीशीजमध्ये त्यांना यावं लागतं. आणि कॉमन ड्रग्स याच्यामध्ये कोणकोणते आहेत बघून घे. मेथिसिलिन, नॅफसिलिन, क्लॉक्सासिलिन, डायक्लॉक्सासिलिन आणि क्लॉक्सासिलिन. म्हणजे क्लॉक्सासिलिन आणि नॅफसिलिन, मेथिसिलिन आता यूजमध्ये नाही आहे. सो नॅफ आणि क्लॉक्सा. हे जे मोठे जे ड्रग आहेत ना they wrap around the beta lactam ring and prevent the enzyme from destroying it. जे स्टेफायलोकोकाई होते ना आपलं पेनिसिलिनेज बीटा लॅक्टेमेज प्रोड्यूस करणारे, तर काय होतं की हे जे ड्रग्स आहेत ना जाडे ज्यांचं मोठं आर ग्रुप आहे ते काय करणार, ते स्वतःला त्यांना असं रॅप करणार, फक्त ते बीटा लॅक्टेमेज त्यांना मारणारच नाही. However, this modification makes the molecule bulkier, preventing it from effectively penetrating the cell walls of gram-positive तेच आहे म्हणते बेसाकोसारखं. Methicillin rarely used today because of it is associated with specific adverse effects including methicillin-induced interstitial nephritis. ठीक आहे, methicillin-induced interstitial nephritis, MIN, a form of kidney inflammation. Methicillin-resistant Staphylococcus aureus आहेत ना, MRSA. Some strains of Staph aureus have developed resistance to methicillin. म्हणजे आपण आधी काय बघत होतो की जे स्टॅफ ऑरियस आहेत ते त्या पर्टिक्युलर पेनिसिलिनला मारायचा प्रयत्न करत होते, पण ते आता आपण असं मेथिसिलिन कसं त्या बीटा लॅक्टेमेजपासून स्वतःचं मेन्शन करतोय. पण हे करूनही एक असे बॅक्टेरिया आले जे की ह्या मेथिसिलिनला पण ते रेजिस्टन्स द्यायला लागले, म्हणजे त्या मेथिसिलिनच्या प्रेझेन्समध्ये पण ते काय करत होते जगत. तर काय झालं सो ओके. आणि हे माणसामध्ये ना त्यांच्यामध्ये पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीनचं ऑल्टरेशन आहे, मेकिंग दिस मेथिसिलिन इनइफेक्टिव्ह. सो हे लक्षात ठेव की पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन आहे ना ते ऑल्टर केलेले स्वतःमध्येच बदलते. So nafcillin next drug is associated with adverse effects like nephritis and neutropenia. N for nafcillin, N for nephritis, neutropenia, a reduction in WBC. Are cloxacillin, dicloxacillin, and flucloxacillin? They are available in oral formulation. Dicloflucloxacillin. They are generally used to treat penicillinase producing staph aureus and other infections caused by susceptible organisms. पाचच पाहणं राहील आता पटकन संपायचं आहे. So here we can see the resistance mechanism, alteration of penicillin binding protein. पेनिसिलिनचं स्ट्रक्चर म्हणजे बीटा लॅक्टम रिंग असते, इथं आर साइड चेन असतो. जे मर्स आपण बघितलं ते त्यांच्या PBPलाच ते मॉडिफाय करतात, म्हणजे त्यांच्या बॅक्टेरियल सेल स्ट्रक्चरमध्ये जे सायटोप्लाझममध्ये जे PBP असतं त्यालाच बदलतात. And that's the reason why anti-staphylococcal penicillin like MRSA they do not work against the anti-staphylococcal penicillin like methicillin that does not work against MRSA. आता नेक्स्ट बघायचं आहे वाईड स्पेक्ट्रम. आतापर्यंत आपण नॅरो स्पेक्ट्रममध्ये नॅचरल पाहिले आणि व्हेरी नारो पाहिले. आता आपण वाईड स्पेक्ट्रम बघायचं. वाईड स्पेक्ट्रममध्ये नावातच काय लिहिलं की they are designed to target broad range of organisms including both gram positive and gram negative bacteria. त्यामुळे ते ड्रग्स काय करणार आहे, ते दोन्ही ग्राम निगेटिव्हमध्ये पण आणि पॉझिटिव्हमध्ये पण पेनिट्रेट करणार आहेत. तर ग्राम निगेटिव्ह स्पेशली कसं ग्राम निगेटिव्हच्या आउटर मेम्ब्रेनला वाया पोरिन्स ते पेनिट्रेट करणार आहेत आणि मेकिंग देम इफेक्टिव्ह अगेन्स्ट अ वाइडर एरिया ऑफ पॅथोजन कंपेअर्ड टू नॅरो स्पेक्ट्रम पेनिसिलिन. त्यामध्ये ना दोन अजून आहेत त्यामध्ये वाईड स्पेक्ट्रममध्ये. पहिलं स्मार्ट वाईड स्पेक्ट्रम पेनिसिलिन, त्या एक्सटेंडेड स्पेक्ट्रम. तर दिस आणि एक्झाम्पल काय एम्पिसिलिन आणि अमोक्सिसिलिन. आपण किती सारखं हे ड्रग्स घेत असतो.
आणि these have been chemically modified to enhance their ability to target. Okay, ampicillin and amoxicillin आणि वाईट स्पेक्ट्रम आहे. आणि याचा टार्गेट ऑर्गॅनिझम कोणत्या ऑर्गॅनिझमला आहे सेल वॉल बनवण्यात येणार? दोज आर हेल्प्स हिमोफिलिया इन्फ्लुएन्झा, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, इकोलाय, लिस्टेरिया मोनोसायटोजिन्स. इट इज ग्राम पॉझिटिव्ह, प्रोटियस आणि साल्मोनेला. ह्या हेल्प्समध्ये हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, इकोलाय, लिस्टेरिया मोनोसायटोजिन्स, पी फॉर प्रोटियस आणि एस फॉर साल्मोनेला. याच्यामधलं ना जे लिस्टेरिया आहे इट इज ग्राम पॉझिटिव्ह, बाकी सगळे ग्राम निगेटिव्ह आहेत. आणि अलॉंग विथ एंटेरोकोकाइट सुद्धा टार्गेट ऑर्गॅनिझम आहेत ह्याचे. सो हे पाहिलं आपण या सगळ्यांना टार्गेट करणारे कोण? वाईट स्पेक्ट्रम, अमॉक्सिसिलिन आणि अँपिसिलिन. एंटेरोकोकाइट सुद्धा ग्राम पॉझिटिव्ह असतात बरं. सो these penicillins they can penetrate outside of gram negative bacteria like Haemophilus influenza, E. coli, then Proteus, Salmonella due to their modified R group. Okay, these particular wide spectrum antibiotics, wide spectrum penicillins, they have their modified R group that allows them to pass through the porine channels. And we had आणि आपण यांना मॉडेल सारखं इमॅजिन केलं होतं की ते वाईट स्पेक्ट्रम वाले आहेत, अँपिसिलिन, अमॉक्सिसिलिन असे मॉडेल्स, असे चिकण्या मॉडेल्स असतात आणि त्याचं त्या छोट्याशा पोरिन चॅनलमधून लगेच निघून जाऊ शकतात. सो एंडोटॉक्सिन्स, they are molecules that are released by the gram negative bacteria when their cell walls break down. So endotoxin is the characteristic feature of gram negative bacteria, and these toxins can contribute to sepsis and other severe reactions. So beta lactamase enzyme, जे की including penicillinases that are produced by bacteria, they hydrolyze the beta lactam ring, rendering the penicillin ineffective. To combat this, the beta lactamase inhibitors are often combined with penicillins to prevent the breakdown of beta lactam ring. These inhibitors do not have antimicrobial activity by themselves, but act to block the beta lactamase enzyme produced by the resistant bacteria. तर इथं काय सांगायचा प्रयत्न करतात? आणि हे beta lactamase inhibitors कोणते आहेत? क्लॅव्युलॅनिक ऍसिड यूज विथ अमॉक्सिसिलिन, आणि हे दोन्ही सोबत त्याला ब्रँड नेम ऑगमेंटिंग म्हणून देतो आपण. सल्बॅक्टेम यूज विथ अँपिसिलिन, ठीक आहे, पहिले अमॉक्सिसिलिन आणि नेक्स्ट अँपिसिलिन, सल्बॅक्टेम हे युनासिन म्हणून देतो. आणि टॅझोबॅक्टेम हे पायपेरासिलिन सोबत जॉसिन म्हणून देतो. हे वेगळं क्लास आहे आतापर्यंत. आता या वाईट स्पेक्ट्रममध्ये दोनच लक्षात ठेवा. वाईट स्पेक्ट्रममध्ये हे स्मार्ट वाईडमध्ये आताचे दोनच लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय की आपला हे झाला फॉर एक्झाम्पल हे बघा, आता आपला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, ठीक आहे, डबल बॉल, आणि इथं हे सगळ्याचे पेप्टिडोग्लायकन आहे. आणि याच्या इथे आपल्याला माहिती PBP असतो, याला येऊन पेनिसिलिन इनहिबिट करतं आणि आपलं सेल वॉलचं स्ट्रक्चर बनत नाही. आणि हे जे आहेत ते यांच्यामधले ट्रान्सपेप्टाइडेज लिंकेज आहे. ओके, सो आपल्याला माहिती पेनिसिलिनचं स्ट्रक्चर असं काहीतरी आहे त्यांनी सांगितलेलं. आणि हे जास्त नाही बीटा लॅक्टेम रिंग असतं. तर काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत ना, तर ते काय प्रोड्यूस करतात? बीटा लॅक्टेमेज प्रोड्यूस करतात, म्हणजे ह्याला मारणारे गोष्टी प्रोड्यूस करतात. तर आपल्याला काय करायचं? ह्याला न मारू देता ह्याला ना तुमच्या बीटा लॅक्टेमेज जे प्रोड्यूस होते, ह्याला मारणारा जो थिंग आहे जो प्रोड्यूस होते, त्याच्या अगेन्स्ट काम करणार आपल्याला एक गोष्ट राहणं गरजेचं आहे. आणि ती आपण इथं देतो क्लॅव्युलिनिक ॲसिड देतो. तर हे काय करणार? हे ह्या बीटा लॅक्टेमेजला तुमचं पेनिसिलिन डिस्ट्रॉयस नाही करू देणार. आणि हे जे पेनिसिलिन आहे ना, मॉडेल जे आहे नाही, तर ह्या छोट्याशा पोरींमधून जाऊन तुमच्या या PBPला बाइंड करून इनहिबिट करून सेल वॉल सिंथेसिस होऊन देणार नाही. समजलं? चला आता पुढं काय म्हणते? सो तर क्लॅव्युलिनिक ॲसिड, सल्बॅक्टेम, आणि हे ऑगमेंटिन आणि युनासिन. नेक्स्ट आपल्याला बघायचं व्हेरी स्मार्ट वाईट स्पेक्ट्रम पेनिसिलिन. आता मॉडेल होती, त्या मॉडेलची पण बाग कोणी असणार आणि ॲक्च्युअली ही सुपर मॉडेल. तर आता सुपर मॉडेल आहे, तर तिला हे करायला प्रोटेक्शनसाठी ती उडी पडते ना, कारण तिचं जे आर्च आहे ती छोटी आहे, आणि तिचं प्रोटेक्शन करायला तिला बॉडीगार्ड्स लागतील, आणि तिचे बॉडीगार्ड्स कोण असेल ते बघायचं आपल्याला. आणि ही काय करणार आहे ह्याच्यामध्ये व्हेरी स्मार्ट वाईट स्पेक्ट्रम आणि ह्याच्यामध्ये स्मार्ट वाईट स्पेक्ट्रम, ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे ते कोणाला कसं टार्गेट करतो? तर हे जे आहे ना, तर ते सुडोमोनल इन्फेक्शन असतात, जे की ग्रीन पस बनवतात, त्यांच्या अगेन्स्ट हे वाले ड्रग काम करतात, म्हणजे अलॉंग विथ अदर्स ह्याच्या अगेन्स्ट पण काम करतात. सो दिस पेनिसिलिन्स आर स्पेसिफिकली डिझाइन टू टार्गेट द सुडोमोनास एरोजिनोसा, ग्राम नेगेटिव्ह पॅथोजन नॉन फॉर प्रोड्यूसिंग ग्रीन पस इन इन्फेक्टेड वुंड्स आणि बिंग रेजिस्टंट टू अँटीबायोटिक्स. यांच्यासाठी आपण एक वेगळा ड्रग बनवला, त्याचं नाव आहे अँटी सुडोमोनल पेनिसिलिन. त्या फर्दर मॉडिफिकेशन टू साइड चेन टू एनहान्स देअर ऍक्टिव्हिटी अगेन्स्ट दिस डिफिकल्ट टू ट्रीट पॅथोजन. आणि याचे एक्झाम्पल काय पहिलं तर पाईप, नंतर टिक, आणि याला ना आपण असं जेम्स बॉन्ड म्हणून ओळखलं जातो. का? कारण की त्या जेम्स बॉन्डला आहे ना असं म्हणजे खूप सारे हत्यार घेऊन यावं लागतात. हत्यार कोणते? कार आणली, कार्बेनिसिलिन, नंतर टिकारसिलिन, आणि पाईप पण घेऊन आलं बॅक्टेरियाला मारायला. तर तिचे बॉडीगार्ड्स फॉर एक्झाम्पल हे सगळ्या गोष्टी घेऊन आले त्या सुपर मॉडेलच्या. आणि सुपर मॉडेल सगळ्यांची बाप असल्यामुळे जणांना मारणार आहे. तर त्या फर्दर मॉडिफिकेशन टू द साइड चेन टू एनहान्स देअर ऍक्टिव्हिटी. येस, तर हे पायपेरासिलिन प्लस टॅझोबॅक्टेम, आणि ती उडी पडते ना, त्याच्यामुळे तिला कोण भाव आहे? त्याचे बॉडीगार्ड्स आहेत ना, त्याचं नाव काय? टॅझोबॅक्टेम आणि क्लॅव्युलिनिक ॲसिड. टॅझोबॅक्टेम आणि पायपेरासिलिन या दोघांना आपण जॉसिन म्हणतो. आधी युरासिन बघितलं होतं, हे जॉसिन आहे, कॉमन यूज फॉर सुडोमोनास एरोजिनोसा इन्फेक्शन. पायपेरासिलिन आणि टॅझोबॅक्टेम. टिकारसिलिन जे आहे त्याला क्लॅव्युलिनिक ॲसिड सोबत टायमेंटिन म्हणून देतो. ॲझोसिलिन, मेझोसिलिन आणि कार्बेनिसिलिन. दिस कॉम्बिनेशन टार्गेट द सुडोमोनास एरोजिनोसा व्हाईल प्रिव्हेंटिंग द डिग्रेडेशन बाय बॅक्टेरियल बीटा लॅक्टेमेज. हे आपण का बरं दिलं माहिती का? कारण तिच्या उघडं साईड पडत होतं ना, ते मरत होतं. कुणामुळे? म्हणजे तुमचं पेनिसिलिन जे ड्रग आहे ना, ह्याच्यामधलं जे बीटा लॅक्टेम रिंग आहे ना, ते मरत होती बीटा लॅक्टेमेजमुळे. आणि त्या बीटा लॅक्टेमेजला पकडून धरायला आपण हे दुसऱ्या गोष्टी आणल्या होत्या, बायडिंग बीटा लॅक्टेमेज इनहिबिटर लाईक टॅझोबॅक्टेम आणि क्लॅव्युलिनिक ॲसिड. नेक्स्ट आहे हे फिनॉक्सिमिथाइल पेनिसिलिन. ह्याचं स्ट्रक्चर आहे, इट इज नथिंग बट द स्ट्रक्चर ऑफ पेनिसिलिन B.
आता आपण लास्ट पेजला आलो. पेनिसिलिन जी नॅरो स्पेक्ट्रम, व्हेरी नॅरो स्पेक्ट्रम, वाईड स्पेक्ट्रम कोणाला बघ कसं ते हे करते. अँटीसोडोमोनल पेनिसिलिन, एंडोटॉक्सिन फ्रॉम ग्राम नेगेटिव्ह कॅन इनॅक्टिवेट द पेनिसिलिन, मायटिगेटेड बाय बीटा लॅक्टेनेज इनहिबिटर. आणि पेनिसिलिन बी यूज फॉर रुमॅटिक हार्ट, रुमॅटिक फीवर प्रोफिलॅक्सिस अँड ओरल इन्फेक्शन इन्व्हॉल्विंग मिक्स्ड बॅक्टेरिया.